आणि मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, मेट्रोचा चौथा टप्पा येऊ घातलेला आहे आणि येण्याच्या आधीच त्याचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। मेट्रो 4चा पल्ला 10 किलोमीटरने वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, ज्ञानदा, आपण पाहतोय की वडाळा, घाटकोपर, ठाणे, कासारवडोली असा मेट्रो 4चा आधीचा जो मार्ग होता तो आता वडाळ्यापासून थेट सीएसटी पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे जो आधी वडाळा तो सीएसटी प्रवास हा 10 किलोमीटरचा पल्ला वाढवलाय, तर घोडबंदरवर कासारवडोली पर्यंत जो रस्ता होता तो अजून पुढे 5 किलोमीटर वाढवून गायमुख पर्यंत करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण बघतोय की आता ह्यापुढे ठाणे ते सीएसटी असा डायरेक्ट मेट्रोचा प्रवास हा भविष्यात शक्य होऊ शकणार आहे ह्या सर्व गोष्टींमुळे। आणि त्यामुळे प्रकल्पाचा जो मूळ खर्च आहे तो देखील आता 5,000 कोटींनी वाढला आहे। सध्या ह्याचा जो प्रकल्पाचा जो आराखडा आहे त्याच्या लवकरच निश्चित करण्यात येणार आहे। मेट्रोच्या भूमिपूजन हे स्वतः पंतप्रधानांनी केलं होतं आणि ह्या डिसेंबरपासून कुठेतरी अपेक्षा आहे की ह्या कामाला देखील सुरुवात होईल। त्यामुळे मुंबईकरांसाठी विशेषतः आपण पाहतोय की पूर्व प्रदेशात राहणारे जे आहेत त्यांच्यासाठी खूप मोठा फायदा होणार आहे की ठाणे ते सीएसटी पर्यंत प्रवास हा मेट्रोने त्यांना करता येणं शक्य होणार आहे। निश्चित। रश्मी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।